सत्तेसोबत आले नाहीत तर ठाकरेंना मुंबईमध्ये उमेदवार मिळणार नाही असं भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। पालिका निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवार मिळणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले। मात्र यावर संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिलेलं आहे। कबरीला समाधीचा दर्जा दिला, त्यांच्यासोबत सत्ता नको असं राऊतांनी म्हटलंय। तसंच चंद्रकांत पाटलांनी आमची चिंता करू नये, तुम्ही कसा विजय मिळवला हे सर्वांना माहीत आहे असंही संजय राऊतांनी पलटवार करताना म्हटलंय। चंद्रकांत पाटलांनी जे विधान केलेलं होतं त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे। आम्ही तुमच्यासोबत सत्तेत येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच पाटलांनी आमची चिंता करू नये असाही पलटवार संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर केलाय। शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही, यायचं की नाही, घ्यायचं की नाही माझे विषय नाही, तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत। आता ह्याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागले तसं मी म्हणतोय? याचा अर्थ असा लागला आहे का की आम्ही नाही आहे म्हणतोय तसं? मी आपलं प्रेडिक्शन दिलं की जर ते सत्तेवर आले नाही तर गळती 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 करत लांब सोडावं, कोल्हापूर, पुणे माणसं नाही मिळणार, मुंबईत माणसं नाही मिळणार। त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख, कबरीला समाधीचा दर्जा दिला, बरं का? त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे। आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसलेलं मी सांगतो की तुम्ही अजिबात चिंता करू नका। उद्धव ठाकरे नाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही, एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत। चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी, त्यांच्या पक्षाची चिंता करावी। लांडा लबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात, ती सत्ता तुम्हाला लक्षात हो। भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेलं आहे, तुम्ही त्यांना सांभाळत बसा।